बायबलमध्ये ना एक अशी भविष्यवाणी आहे जिने इतिहासकारांना अक्षरशः वेड लावलंय. ही आहे 70 वर्षांच्या बंदिवासाची गोष्ट. पण प्रश्न हा आहे की हे 70 वर्ष मोजायला नक्की सुरुवात झाली तरी कुठून? चला आज आपण मिळून या रहस्याचा छडा लावूया. 70 वर्ष हा आकडा ऐकायला साधा वाटत असला तरी बायबलमधील सर्वात प्रसिद्ध आणि तितक्याच वादग्रस्त भविष्यवाण्यांपैकी हा एक आहे. पण गंमत बघा, या 70 वर्षांची सुरुवात कधी झाली आणि शेवट कधी झाला हे एक मोठं ऐतिहासिक कोडं आहे. आणि आज आपण याच कोड्याच्या मुळाशी जाणार आहोत. तर या सगळ्याची सुरुवात होते यिर्मिया नावाच्या एका संदिष्ट्यापासून. बघूया तरी त्याने नेमकं काय म्हटलं होतं. तर बघा, भविष्यवाणी अगदी सरळ आणि स्पष्ट आहे की संपूर्ण देश ओसाड होईल, भकास होईल आणि लोकांना तब्बल 70 वर्ष बॅबिलॉनच्या राजाची सेवा करावी लागेल. विचार करा, त्या काळात ही किती मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी असेल. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. कारण भविष्यवाणीत काहीच अडचण नाहीये. अडचण आहे ऐतिहासिक नोंदींमध्ये. जेव्हा आपण बायबलमधील वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये या घटनांबद्दल वाचतो तेव्हा आपल्याला तारखांमध्ये थोडा फरक आढळतो. आणि हाच छोटासा फरक या सगळ्या कोड्याचं मूळ आहे. चला तर मग आता जरा या पुलाव्यांमध्ये डोकावून पाहूया आणि शोधूया की हा गोंधळ नक्की आहे तरी काय. इथे बघा, यिर्मियाच्या पुस्तकात काय लिहिलंय. दुसरी हद्दपारी म्हणजे लोकांना देशाबाहेर काढण्याची दुसरी वेळ ही राजा नबुखदनेसरच्या 7व्या वर्षी झाली. पण 2 राजे या पुस्तकात 30 घटना 8व्या वर्षी झाल्याचं म्हटलंय. आणि असाच फरक तिसऱ्या हद्दपारीच्या वेळेही दिसतो. बरोबर 1 वर्षाचा फरक. हेच आहे आपल्या कोड्याचं केंद्र. मग आता प्रश्न पडतो की हा फरक का? म्हणजे कुणीतरी लिहिताना चूक केली की काय, की यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे? ते याचं उत्तर ना त्या काळातल्या कॅलेंडर सिस्टममध्ये म्हणजे वेळ मोजण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. तर ही काही लिखाणातली चूक नाहीये. यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे बॅबिलोनियन लोकांची कॅलेंडर सिस्टम. त्यांची राजाची वर्ष मोजायची पद्धतच वेगळी होती. ते ॲक्सेशन इयर वापरायचे. म्हणजे कसं, समजा एखादा राजा यावर्षी गादीवर बसला तर हे वर्ष 0 पकडायचं आणि त्याचं पहिलं वर्ष पुढच्या वर्षी सुरू करायचं. आणि दुसरं कारण म्हणजे त्या काळातली युद्ध. एखादा वेढा किंवा लढाई एका वर्षाच्या शेवटी सुरू झाली आणि पुढच्या वर्षात संपली तर दोन्ही वर्ष नोंदवली जायची. त्यामुळे तारखांमध्ये असा फरक दिसणं अगदी स्वाभाविक होतं. म्हणून महत्वाचा मुद्दा हा आहे की हा 1-2 वर्षांचा जो फरक आहे ना, तो भविष्यवाणी चुकीची ठरवत नाही. उलट त्यामुळे आपल्याला त्या काळातल्या गोष्टी, त्यांची वेळ मोजण्याची पद्धत हे सगळं अधिक चांगल्या प्रकारे समजतं. बरं, आता आपल्याला या तारखांमधल्या फरकामागचं कारण कळलंय. चला तर मग हे सगळे तुकडे एकत्र जोडूया आणि बघूया की ही 70 वर्षांची भविष्यवाणी प्रत्यक्षात कशी पूर्ण झाली. ही टाईमलाईन बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. सुरुवात होते साधारण इसवीसनपूर्व 605 मध्ये, जेव्हा दानिएलसारख्या महत्त्वाच्या लोकांना पहिल्यांदा बॅबिलॉनला नेलं गेलं. आणि इथूनच ते 70 वर्षांचं घड्याळ सुरू झालं. मग त्यानंतर आणखी 2 मोठ्या हद्दपारी झाल्या आणि शेवटी जेरुसलेम शहराचा पूर्ण विध्वंस झाला. आणि मग बरोबर 70 वर्षांनंतर इसवीसनपूर्व 536 मध्ये पर्शियाचा राजा कोरेश एक असा आदेश देतो ज्यामुळे हा सगळा बंदिवास संपतो. कोरेशचा हा जो आदेश होता तो फक्त एक सरकारी कागद नव्हता. तो एका संपूर्ण राष्ट्रासाठी आशेचा एक किरण होता. या एका आदेशामुळे 70 वर्षांचा तो भयंकर बंदिवास अधिकृतरित्या संपला आणि जेरुसलेमच्या पुनर्बांधणीचा रस्ता मोकळा झाला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. या ऐतिहासिक घटनेला एक दुसरी खूप खोल बाजूसुद्धा आहे. एक प्रतिकात्मक अर्थ जो थेट भविष्याकडे इशारा करतो. बायबलच्या काही अर्थांनुसार हे जे प्राचीन बॅबिलॉन होतं ते फक्त एक साम्राज्य नव्हतं, तर ते महान बॅबिलॉन नावाच्या एका भविष्यातल्या मोठ्या आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच हा जो 70 वर्षांचा बंदिवास होता त्याला भविष्यात घडणाऱ्या मोठ्या घटनांची एक झलक किंवा एक नमुना म्हणून पाहिलं जातं. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आठवतंय, राजा नबुखदनेस्सरने एक सोन्याची मूर्ती बनवून सगळ्यांना तिची पूजा करायला भाग पाडलं होतं. तर हा संदर्भ सांगतो की ही घटना म्हणजे भविष्यात घडणाऱ्या एका घटनेचं प्रतिबिंब आहे. भविष्यातही लोकांना अशाच एका शक्तिशाली प्रतिमेची पूजा करायला भाग पाडलं जाईल. किती थेट संबंध आहे बघा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, या 70 वर्षांच्या भविष्यवाणीचा शेवट हा एका दुसऱ्या आणि त्याहूनही मोठ्या भविष्यवाणीची सुरुवात होता. दानिएलच्या पुस्तकातल्या 70 आठवड्यांच्या भविष्यवाणीचा स्टार्टिंग पॉइंट हाच होता. अर्थात ती एक पूर्णपणे वेगळी आणि तितकीच जबरदस्त कहाणी आहे.
तर मग एका प्राचीन राष्ट्राच्या बंदिवासाची, त्यांच्या चिकाटीची आणि परत येण्याची ही गोष्ट आज आपल्यासाठी काय महत्त्व ठेवते? इतिहास आणि भविष्यवाणी यांच्यातला हा जो गुंतागुंतीचा धागा आहे, तो आपल्याला श्रद्धेबद्दल आणि भविष्याबद्दल काय शिकवून जातो? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?